का ब्लॉगमध्ये. आज आपण थायलंडमध्ये कोसोमो आहे. आज आपली शिप लागली टेंडर पोर्टला आणि आपली मित्र पण आलेले आहे. हे बघा आपली मित्र चपटे. तर आपली शिप लागली टेंडर पोर्टला. टेंडर पोर्टला का लागले कारण की आपली शिप आहे ना तिथे जाऊ शकत नाही पोर्टला, कारण की पाणी जास्त खोल नाही म्हणून आपली शिप लागली टेंडर पोर्टला. आणि आपली ही बोट आहे ना लहान बोट, ते आपल्याला तिथे पोर्टला घेऊन जाणार. तर चला जाऊया पोर्टला. तर टेंडर पोर्ट निघाला आपल्याकडे अजून अर्धा तास बाकी आहे, कारण टेंडर पोर्ट पूर्ण खाली आहे. हे पूर्ण भरेपर्यंत टेंडर पोर्ट इकडून निघणार नाही. तर आपली थोडी वाट बघूया, थोडी ते मजा करूया आणि ब्लॉग बनवूया. हे चपटे मित्र गोबी क्रिस्टियानो आपला बेली. हे बघा आपली शिप आणि अजून एक दुसरी टेंडर बोट आली. आपली शिपची टेंडर बोट आहे आणि जे आपण आता आहेत ते आपली या कंट्रीची टेंडर बोट आहे. आणि आपल्या शिपच्याबद्दल सांगायचं राहिलं, आपली जी शिप आहे ना ही 16 मालेची आहे. त्यासाठी या मोठ्या शिपला जायला तिकडे डीप वॉटर लागते. म्हणजे जर पाणी डीप नसला तर शिप तिकडे जाऊच शकत नाही, कारण की मातीला खाली फसणार. त्यासाठी आपली शिप तिकडे जाऊ शकत नाही आणि त्यासाठी टेंडर बोट वापरले जाते, क्रू आणि गेट दोन्हीसाठी. आपली शिपची टेंडर बोट निघाली आता पोर्टला जायला. आता आपली पण शिप निघणार पोर्टला जायला किंवा निघाली. आपली भी शिप पण निघाली आता पोर्टला जायला. आता तुम्हाला आपल्या या शिपची साईज दाखवते किती मोठी आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार. थोडी मोठी शिप आहे ती. ही बघा ही आपली पब्लिक, इंडियन पब्लिक. हाँ थोड़ा बहुत माइक लाया रे, बाइक लेके आ, लेकिन अटैच अभी बाद में करेगा, क्योंकि पानी में गिरेगा ना. पानी बहुत दूर है. आता तुम्हाला समजणार शिपची पूर्ण साईज. ही जी लाईफबोट इथे डेकफाय आहे, खालून डेकफाय आणि वरून गेटची रूम आणि वरती अंकलमान प्लास म्हणजे शिपचं सर्वात मोठं रेस्टॉरंट. बहुत महीना 2-3 महीने के बाद आया थे. 2 दिन हम कर रहे हैं. आपण जाऊया. क्रिस्टियानो आता तुम्हाला साईज समजेल शिपची. अजून एक टेंडर बोट आली, लोकल टेंडर बोट ही बघा. आणि आपली शिपची तर शिप आपली 116 मालेची आणि लांबीला 120 मीटर. आता तुम्ही टेंडरपोर्टची साईज बघा किती छोटी आहे. याच्यात तुम्हाला समजेल की साईज किती मोठी आहे शिप. टेंडरपोर्ट हे बघा व्ह्यू बघा इथे मस्त आहे. एक थायलंडचा एक आयलंड आहे फक्त, हे प्रॉपर थायलंड नाही. जसं इंडियाचा लक्षद्वीप आयलंड आहे ना, तसं हे थायलंडचं कोसोमा एक आयलंड आहे. तर आपल्या टेंडर आपल्याला तिकडे पोर्टला जायला अजून 15 ते 20 मिनटं लागणार. आता जाऊया बघूया तिकडे
काय बघायला भेटते ते. टेम्परेचर जे आहे ते एकदम खूप गरम आहे इकडे आणि मे महिना चालू आहे ना, तर टेम्परेचर खूप गरम आहे इकडे. आणि वरून बघा वरती कॅप्टन बसलाय बोट चालवणार नाकवा. बघा आपली पलटण. हे बघा इथे रेस लागलेला आहे स्पीड बोटची. बघ किती स्पीड मध्ये येतात ते. आपण ऑलमोस्ट पोहोचलेत पोर्टला. 5-10 मिनिटमध्ये आपण रीच करणार पोर्टला. ही बघा आपली शिपची टेंडर बोट आणि इकडची रोरो. शीतरान. तर आता आपण पोहोचल्या टर्मिनलला. आता आपली शिप लागणार आहे तिकडे. इथे आधीच आपली शिपची टेंडर बोट लागलेली आहे. हे बघा आपली शिपची टेंडर बोट. आता आपली शिप त्याच्या बाजूलाच लागणार आहे. बघा आपली शिप तिकडे आहे. एकदम झूम करून दाखवतो. म्हणजे कमीत कमी 2 ते 3 किलोमीटर लांब आहे आपली शिप तिकडून पोर्टवरून इकडे यायला. आपली शिप लागणार इकडे. हे बघा आता आपले हे दोरा याच्याने त्यांच्याकडे देणार आणि आपली शेप इथे अडकून घेणार. हा दोरा आहे ना, हे शिपला अडकवणार. हे बघा आता दोरा आता खेचतो. तर आता पण जाऊया बाहेर. आपल्या गेस्टने पंखा पण काढला. त्यांना पण माहिती आहे ते खूप गरमी आहे, पण आपण पंखा नाही आणला, आपण बियर आणलेली आहे. तर चला आता जाऊया बाहेर. पोचल्यात पोर्टला. तर जाऊयात आपण सिटीमध्ये. तर आता आपण पोहोचल्यानंतर सिटीमध्ये. ही बघा यांची सिटी. आपण जाऊया थोडं बघूया, फिरू इकडे काय आहे.
नॉर्मल आपल्यासारखंच आहे, विदाउट सिग्नल रस्ता क्रॉस करू शकतात. बघा स्कूटर रेंटवरही ठेवल्यात. स्कूटर $12 रेंटवर भेटते पूर्ण दिवस. याच्यामध्ये आपण आपलं पेट्रोल टाकायचं आणि फिरायचं. हे आपला पार्टनर पैसा नो नहीं पैसा नो. जस्ट ओनली वॉक. तर सर्व क्रू बाहेर निघणार आहे फिरायला, मोस्टली सर्वच क्रू, कारण की ते सर्व स्वस्त पण आहे आणि एकदम म्हणजे फिरण्यासारखं आयलंड आहे एकदम. आपण पण फिरूया आता मध्ये, काय बघूया. इथे सर्वकडे सर्व मसाजच आहे इकडे. इथे बघा सर्वकडे मसाजचेच आहेत शॉप. तर आपण जाऊया त्या साईडला. स्टँडवरती येऊन आपल्याला फक्त 5 ते 10 मिनटं झाले असेल. या 5-10 मिनटामध्ये मला इतका घाम आला आहे ना, पूर्ण शर्ट ओला आणि एकदम खूप गरमी आहे इकडे. त्यासाठी आपण एक उपाय पण आणलेला आहे, बियर आणलेली त्यासाठी. हे बघा हायनेकेन. त्यासाठी आपल्या आता बियर पित फिरूया इकडे आता. स्ट्रीटवरती आहे मी, ती स्ट्रीट एकदम लोकल स्ट्रीट आहे. हे बघा मेन स्ट्रीट आहे ना, मेन स्ट्रीट याच्या त्या साईडून आहे. आपल्याला पहिला आता लोकल स्ट्रीट फिरू, नंतर मेन स्ट्रीटवरती जाऊया. तर हे थायलंड संपूर्ण कंट्री जे आहे ना, हे फक्त नाईट लाईफसाठीच प्रसिद्ध आहे आणि मसाज वगैरे करण्यासाठी. म्हणून इथे दिवसा इथे कुठे कुत्रा पण नाही. बघा पूर्ण रस्ता खाली आहे, फक्त मी आणि एक आमचा शिफ्टचा एक गेस्ट जो आहे तो फिरतोय बस. तर जाऊया आता मेन स्ट्रीटवरती. जाऊया गल्लीमधून मेन स्ट्रीटला. आणि यांची मेन स्ट्रीट पण इतकी काय मोठी नाही, नॉर्मल स्ट्रीट आहे. तर यात जाऊया आपण, बघूया काय आहे मेन स्ट्रीटवरती. शॉप आणि लोकल मार्केट असतील इकडे, ते सुद्धा बघूया. ही बघा ही आहे यांची मेन स्ट्रीट. आता मी रस्ता क्रॉस करून या साईडला आलाय. यानंतर टेम्पल आहे वाटते, तर जाऊन बघूया टेम्पल कसं आहे मध्ये. हे बघा हायनन नॅथोन श्रीने चायनीज टेम्पल आहे वाटते. हे बघा ड्रॅगन. जाऊन बघूया मध्ये. तर एक टेम्पल सहज दिसतात, आपण जाऊन मध्ये बघूया काय आहे नक्की कोणता. मला तर वाटते बुद्धाचा टेम्पल असेल एखादा. तर जाऊन बघूया आता मध्ये काय आहे ते. तर हा बुद्धाचा टेम्पल नाही आहे, हा दुसराच कुठला टेम्पल आहे. हे बघा माकडं आधी भुकायला माझ्यावरती. बघा हे चल त्या आयला उचलून आपतो तुला. हे बघा ते कुठे. आपण इथला टेम्पलच्या बाहेर आता लोकल स्ट्रीटवरती आपण आता आहे तिकडे. आता आपण इकडे लोकल मार्केट फिरूया. तर या इकडचा लोकल मार्केट चिकन फ्राय चिकन भेटते. तर नॉर्मल मार्केट सारखंच आहे एकदम. बघा सेम पापडीच्या बाजारासारखं दिसतं एकदम. मोस्टली मावरेज दुकानं बंद आहेत, नाहीतर आता आपल्याला फ्रेश मावरेज बघायला भेटलं असतं. पूर्ण बंद आहे, फक्त व्हेजिटेबल मार्केट चालू आहे, फ्रुट्स आणि ते. हे एक छोटंसं आयलंड आहे, बघायला गेलं तर आपल्या वसई विरारपेक्षा थोडं छोटं आयलंड आहे. तरी सुद्धा ते एअरपोर्ट वगैरे आणि रस्ते बघा एकदम क्लीन आहेत. कुठे खड्डे वगैरे काय नाही, ट्रॅफिक वगैरे नाही, काय नाही, मस्त एकदम मस्त आहे. मग जर तुम्हाला यायचं असेल तुम्ही ते येऊ शकता फिरायला.